आलोय म्हणजे आपण कुठे चाललोय? आम्ही चाललोय लोणावळ्याला, पण आज ओकेजन वेगळं आहे, म्हणजे वीकेंड असून पण आम्ही स्टेकेशन साठी किंवा पावना लेक कॅम्पिंग वगैरे यासाठी नाही चाललोय. उद्या आषाढी एकादशी आहे, त्यामुळे आम्हाला असं दोघांच्या आमच्या मनात आलं की एकदा पंढरपूरला जाता येत नाही आपल्याला, पण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन यावं म्हणून शोधलं थोडंसं. तर मिळालं की लोणावळ्याला एक 50 वर्ष जुनं मंदिर आहे विठ्ठलाचं. तर आज तिकडे जातोय प्रति पंढरपूरला. आणि कारण ऍक्च्युअल पंढरपूरला फार गर्दी असेल आणि डिफिकल्ट होईल एका दिवसात जाऊन यायला, म्हणून म्हटलं प्रति पंढरपूरला जाऊया आपण. छान वाटलं. आम्ही थोडे काही ब्लॉग्स बघितले, थोडं R&D केलं, तर सुंदर वाटलं एकदम. मंदिर छान आहे आणि आजूबाजूला मस्त हिरवळ आहे, धबधबे वाहत आहेत. पावसाळ्याचा सीझन आहे आणि लोणावळा. आणि आम्ही आता फर्स्ट टाइम असं आम्ही अनप्लॅन्ड निघालोय की दिवस जसा जाईल तसं एक एक गोष्टी ऍड ऑन करत जाऊ किंवा कमी करत जाऊ. सध्या तरी पहिलं आहे की देवळात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग पुढे काय काय ऍड करता येईल अजून आपल्याला. म्हणजे आम्ही एक जोडी कपडे घेऊन निघालोय. बाय चान्स कुठला चांगला स्टे मिळाला तर स्टेकेशन पण करून येऊ असं. फिंगर्स क्रॉस. लेट्स सी. गुगल मॅपने जरा गेम केला आमच्यावर. ऍक्च्युअली इथून फिरून समोरून यायचा आणि लेफ्टला वर जायचा रस्ता होता, पण आम्हाला एका आधीच्याच सर्व्हिस रोडने जायला सांगितलं आणि खड्ड्यातून वगैरे असं आणलंय. पण जेव्हा कधी तुम्ही याल तेव्हा लक्षात ठेवा की पुढे गाव आहे आणि आपण त्या बाजूला जात आहोत आता. आणि आम्ही साधारण 13 मिनिट लांब आहोत. ही दुधिवरे खिंड मध्ये हे मंदिर आहे. हे पोहोचतोय 10-12 मिनिटात साधारण. आणि तिथे पोहोचल्यावर बघू कशी उद्या आषाढी एकादशी. ऑफकोर्स हा ब्लॉग जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा ऑलरेडी आषाढी एकादशीचा दिवस असेल, पण आम्ही एक दिवस आधी जातोय आणि बघू काय प्रिपरेशन चालू आहेत उद्यासाठी तिथे. असेल काहीतरी मस्तच असेल. पण पोचलेले आहोत. हे लेफ्टला गेट आहे ती पंढरपूर. गाडी आत नाही लागणार, आपण लावूया गाडी इथे कुठेतरी आणि मग जाऊया आतमध्ये. इथे कार पार्क केली आम्ही मस्तपैकी आणि आता इथे जाऊ. खूप मस्त गार, खूप भारी यार, खूप भारी आहे. फायनली आम्ही पोहोचलोय. आता जातो देवळामध्ये. तिथून साधारण 5 मिनिटाचा एक वॉक आहे, ट्रेक आहे वाटतं. इसेन्शियल्स घेतलेत आणि निघालोय. फ्लिप करून दाखवतो कॅमेरा. येस, हे आपण आलोय प्रति पंढरपूर, लोणावळा क्षेत्र दुधिवरे आणि हे याचं गेट आहे. अजिबात गर्दी नाहीये. आणि आम्ही मागच्या दरवाजाने आलो. ऍक्च्युली एक फ्रंट साईडला पण एक गेट आहे जे आम्हाला दिसलं होतं, पण मॅपने आम्हाला मागच्या रस्त्याने सांगितलं. साधारण 3-4 मिनिटं पुढे चालत आलो आणि हे बघा. तर हे आहे आपल्या मुंबई जवळचं पंढरपूर. जाऊन बघूया मंदिरातून कसं आहे. तर आता आमच्याबरोबर गेम होता वाजलाय, म्हणजे झाला होता जवळजवळ. आम्ही ड्रोन उडवला. तुम्ही आता शॉट बघितला असतो ड्रोनचा. आणि पाऊस बघा काय आलाय जोरदार. छत्री उलटी होतीये आणि एकदम प्रॉपर शॉट मिळायच्या वेळी पाऊस सुरू झाला आणि ड्रोन खूप वर होता हवेमध्ये आणि रिटर्न टू होम बटन दाबल्यावर अजून वर चालला होता. आकाश होम आहे त्याचा. त्याला फर्स्ट टाइम बाहेर सोडला आम्ही फिरायला आणि असं आणि मी जस्ट देवळातून निघालो आणि देवाला नमस्कार करून निघालो होतो की तेव्हा एक ड्रोनचा शॉट मिळतो चांगला.
देवाने एक शॉट छान घेऊ दिला मला ड्रोनचा, आणि नंतर पाऊस थांबवला त्या शॉटसाठी ऑफकोर्स. आणि एक शॉट घेऊन झाल्यावर थोडं लालच आलं मनात, तर मग जोरदार असा पाऊस सुरू झाला की एकदम फाटून हातात ये बाबा ये खाली ये आता असं. पैसे असे हवेत उडताना दिसतात आणि जी भीती की, आणि आसपास खूप झाडं होती ना, तो कुठल्या झाडात पडला आणि खाली ओढा वाहत होता. म्हटलं भाई परत आड काय पडतं परत आड. आणि रिमोट भिजतोय तर हिला रिमोटचं पण टेन्शन, कारण रिमोट बंद पडला पाणी पडून तर मग काही आन्सर नाही. ड्रोन कसं येणार खाली. हार्टबीट अजूनही असे फास्ट झालेत. म्हणजे आता हसतोय पण 2 मिनिटं आधी जी फाटून हातात आलेली लिटरली कपाळ डांगफाड एकदम. आता जरा सुकवतो त्याला, आम्ही पण सुकतो, कारण आम्ही त्या ड्रोनला वाटवण्याच्या आम्ही एवढे भिजलोय की गाडीत बसू शकत नाहीये. तर जरा सुकतो, शांत होतो आणि मग बघतो पुढे काय करायचं. सो इट्स लाईक ड्रीम कम ट्रू मोमेंट माझ्यासाठी. स्पॉन्टेनियस स्टेमध्ये आम्हाला हॉस्टेल प्लस लोणावळाची प्रीमियम रूम मिळाली आहे, जी मी इतके महिने ट्रॅक करून बुक करायचा प्रयत्न करते तेव्हाही नाही मिळालेली मला. इकडे येऊन मिळाली डायरेक्ट. आणि माझा नवरा त्याला हा पण बोलला लगेच माझी छत्री उलटी झाली सरळ का बिंगो. खरंच आता आम्ही ते राहतोच आहोत आणि ऑन द वे बॅक होम पुन्हा आम्हाला ते मंदिर लागणार आहे. आम्ही उद्या पण आषाढी आहेच, तर चांगला खूप योगायोग जुळून उद्या देवळात पुन्हा जाऊ. आज खूप मजा करू, खूप रिलॅक्स करू. ह्यांच्या टीव्हीवर नेटफ्लिक्स आहे, तो कुठला तरी मस्त पिक्चर बघू, बाहेर व्ह्यू एन्जॉय करू. लेक व्ह्यू वाली रूम आहे विथ जकुझी. तुम्हाला रूम टूर देईनच पुढे तुम्हाला मिळेल. आता आम्हाला भूक लागली होती म्हणून हॉस्टेलमध्ये आल्या आम्ही चेक इन केलं आणि सरळ कॅफेमध्ये आलो त्यांच्या खाण्यासाठी. दिवसभर इकडे भरपूर पाऊस पडतोय. आम्ही आहोत हॉस्टेल लोणावळा पावना लेक, आणि जसं म्हटलं मी तसं रूम टूर तुम्हाला देतो. एक छोटीशी ही आमची रूम आहे. इथे सगळं आमचं सामान पसरून ठेवलंय आम्ही. जे बाहेर मस्तपैकी असं झोपाळा आहे बसायला. इथे वॉशरूम आहे आणि हे आहे ओपन जकुझी. सुंदर आहे, खूप सुंदर आहे सगळं. आणि हा पडदा असा उघडून जकुझीमध्ये बसता येतो. हा बाहेरचा परिसर आहे. आम्ही जरा पसारा करून ठेवला रूम मध्ये, पण आज सकाळपासून हा अनप्लॅन्ड वीकेंड एवढा ॲडव्हेंचरस गेलाय. आता इथे व्यवस्थित बसतो आणि तुम्हाला सांगतो. तर आता सांगतो आम्ही आमच्या सकाळपासून एकंदर कसा झाला ॲडव्हेंचरस अनप्लॅन्ड वीकेंड सुरू, आणि कसं सकाळ इथपर्यंत आम्ही हॉस्टेल लोणावळ्यामध्ये येऊन आता स्टे करतो. आणि हे मंदिर ना, आता जे लोक पावना लेकच्या साईडला येतात स्टे करायला किंवा वीकेंडला वगैरे फिरायला, त्यांच्या अगदी रस्त्यावर आहे. म्हणजे तुम्ही जस्ट कुठे जात जायची गरज नाही. राईट साईडला रस्त्यावर येताना 2 त्यांचे गेट लागतात, एक फ्रंट आणि एक बॅक गेट असं. सो मी पण इव्हन आय वंडर की मी एवढ्या वेळा 5-6 वेळा आलोय पावनाला. आम्ही दोघेही आलोय तरी आम्हाला कधी दिसलं नाही. आणि त्या मंदिरात ज्या काकी होत्या त्या खरंच खूप छान होत्या. म्हणजे त्यांनी आम्हाला जनरल गप्पा मारत, त्या पण मुंबईच्याच आहेत, पण त्या इकडे येऊन स्थायिक झाल्यात आणि देवळात सगळं सांभाळतात वगैरे, सेवा करतात. तर छान वाटलं, चांगला एक्सपिरियन्स होता. आय वंडर की DJIचा ड्रोन धोधो पावसामध्ये त्याने एवढा सुंदर फुटेज दिलाय मला. तू हे कॉन्व्हर्सेशनच्या मध्ये तो भिजलेल्या पावसाचा फुटेज ऍड, म्हणजे ते जे पाऊस पडतोय ना फुटेज ऍड तुम्ही ते बघू शकताय स्क्रीनवर की कसा पडतोय पाऊस. अल्टिमेट होतं एकदम. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं, पहिलं तर मला वाटलेलं खाली आल्यावर त्याला रिपेअरची गरज पडणार, कारण त्यात पाणी गेलेलं असणार भरपूर. आणि सरप्राइझिंगली परफेक्टली चालतो, परफेक्टली फाईन आहे ड्रोन. RC पण व्यवस्थित आहे, कारण RC
हातात होतो ज्यावर पाऊस पडत होता, कारण ती छत्री पकडू शकत नव्हती त्याच्यावर, कारण मला ड्रोन दिसत नव्हता जर छत्री पकडली डोक्यावर तर. सो असा सगळा टेरिफाईड एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा आम्ही निघालो तिथून, तेव्हा आमचं असं होतं की आम्हाला एक तर घरी जाऊ दे, नाही तर काहीतरी राहायला मिळू दे. तर हिच्या डोक्यात एक होतं की मनात होतं की हॉस्टेलमध्ये आपण जाऊन बघूया, फक्त 15 मिनिटावर आहे. आता आलोय इथे, आम्ही स्टे करतोय वगैरे सगळं ठीक आहे, पण उद्या आषाढी एकादशी आम्ही परत त्याच देवळाच्या बाहेरून जाणार आहोत. तर असा मे बी योगायोग असावा की आम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी पण देवळात जायला मिळतंय. असू शकतं. त्यामुळे आमची अशी सगळी व्यवस्था झालेली आहे. कारण ही हॉस्टेलची ही रूम ऍडव्हान्स मध्ये 3-4 आठवडे पण शोधायला गेले ना तरी नाही मिळत. नाही म्हणजे नाही मिळत. मी कित्येक महिने वर्ष ट्रॅक केली पण मला नाही मिळाले. आणि आज आम्ही म्हणजे 15 मिनिटावरच होतं ना देवळापासून हॉस्टेलला, म्हटलं चल रिस्क घेऊन बघा, काय जास्त अर्धा तास फुकट जाईल ना घरी परत जायचा, जाऊया. आम्ही गेलो, आम्हाला तिकडे एंट्री वेळेस वॉचमॅननी थांबवले, लिस्ट में नाम नाही तो नाही जा सकते. आम्ही त्यांना इन्सिस्ट केलं की आम्ही आलोय की चेक करायला की बाय चान्स कॅन्सलेशननी कुठली रूम अवेलेबल आहे का, कारण आम्ही ऍपवर बघतोय मला नाही मिळत आहे. तर तो रिफ्युजल मोड मध्ये, तो आम्हाला जाऊच देत. म्हटलं तुम पहिले रिसेप्शन पे कॉल लगाओ, हमें एक बार बात करणे. आणि लकीली आम्ही रिसेप्शन वरती कॉल त्यांनी लावून दिला, तर बोलताना कळलं की एक रूम कॅन्सल झालीये थोड्याच वेळाआधी, जी त्यांनी ऑनलाईन ओपन पण केली नव्हती बुकिंग साठी, रिओपन आय मीन. आणि ती मिळाली. आम्ही विचारलं कुठली रूम, तर त्यांनी ही सांगितली. म्हटलं ही जी अशी वेट करून पण मिळते ही मिळते, मग जायचंय. मग त्यांनी प्राइस सांगितली. मग आमचं सगळं खर्च करे की नाही करे फिकर द्या. पण तुम्हाला मी आता रूम टूर दिली आहे, तर रूम खरंच सुंदर आहे. आणि हे जकूझी ऑफकोर्स, आणि हे व्ह्यूचे पैसे आहेत नक्की. खरंच आम्ही आल्यापासून चिल करतो, एक तर जकूझी मध्ये, नाही तर बेडवर, की रात्र होईपर्यंत आम्ही हा व्ह्यू पूर्ण डोळ्यात सामावून घेणार आहोत. आम्ही पुन्हा आलोय दर्शनासाठी. आम्हाला मस्त पार्किंग स्पॉट पण मिळाला. आता चाललंय, आज बऱ्यापैकी क्राऊड आलाय असं वाटतंय. हे समोर इथे बघूया काय तयारी आहे. हा चल पुढे इथून लेफ्टला जाऊया, त्या गाड्यांच्या पार्किंगच्या इथे जागा आहे आत जायला. खूप उंचावर चढायला असेल तर नको. ठीक आहे, फिरून जाऊ. मग फिरून जाऊया. पाऊस कालपासून थांबलेलाच नाही अजिबात, कंटिन्युअसली पाऊस आहे. चल मॅनेजेबल आहे. ठीक आहे चल. जाताना खाऊया भुट्टा. हा मस्त पाऊस पडतोय आणि अगदी मंदिराच्या गेट समोरच स्टॉल लागलाय, छान वाटतंय. चला परत एकदा जाऊया आषाढी एकादशी या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी. ते पोचलोय आम्ही देवळाकडे, आणि आज थोडी रोषणाई दिसते गेलेली, गर्दी पण आहे. चला जाऊया. सुंदर अशी रोषणाई केली आहे. काल आलेलो देऊळ आणि आज आलोय विठ्ठल रखुमाई समोर. एवढं सुंदर सजवलंय, गर्दी पण आहे बऱ्यापैकी. दर्शन घेऊ चला. दर्शन झालं, छान गर्दी मस्त वाटलं. हो, आणि लोक येत आहेत अजून बऱ्यापैकी. आम्ही नशिबाने जवळच राहत होतो 15 मिनिटावर, पण आम्ही लवकर येऊ शकलो. आता निघूया. वर्षांनी खाते असं स्टॉल पण पेटी आहे. तिथे भाजतायत ते समोर.